प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार प्रेमाचा सर्वांना सलाम. करिंथकरास पहिले पत्र 3रा अध्याय वचन 9 आपण काढून आजच्या शास्त्राभ्यासाला सुरुवात करूया. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. पाऊल करिंथेतील मंडळीला पत्र लिहित असताना तो काही उपमा देत आहे आणि ह्या उपमा पाहत असताना ज्या प्रकारे आम्ही देवाचे सहकारी आहोत या गोष्टीकडे किंवा या विषयाकडे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिलेलं आहे. किंबहुना देवाचं शेत, जे आत्मिक शेत तुम्ही आणि मी आहोत, या आत्मिक शेतामध्ये काय काय गोष्टी व्हाव्यात या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. आणि त्याची प्रस्तावनारूपी संदेश किंवा ती उजळणी म्हणून मी त्या गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जातो. या आत्मिक शेतीमध्ये आपण नांगरणी, पेरणी आणि फवारणी कशा प्रकारे करावी हे प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्ही त्या प्रकारे करावं ही प्रभूची इच्छा आहे. आज आपण शेतीमधील सर्वात महत्वाचा किंवा अंतिम विषय जो आहे तो कापणीचा विषय आज आपण हाताळणार आहोत. आणि प्रभूकडे एकच प्रार्थना आहे की ह्या विषयाकडे आम्ही ज्यावेळेस जाऊ की त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला चालू, त्याच्या दैवी ज्ञानाने प्रभूने आम्हाला भरो, हीच प्रभूकडे प्रार्थना आहे. आणि म्हणून त्या कापणीकडे आम्ही लक्ष द्यावं. ज्या प्रकारे आम्ही ह्या जगित शेतामध्ये आम्ही पाहतो की नांगरणी आहे, पेरणी आहे, खत घालणं आहे, फवारणी आहे, पाणी देणं आहे पिकांना. परंतु ज्या वेळेस पिकं मोठी होतात, पिवळी धमक होतात, त्यावेळेस ती कापणी केली जाते. आणि मग कापणी केल्यानंतर झोडणी आली आणि झोडणीनंतर जे दाणे वेगळे होतात ते गोदामामध्ये ते काय करतात, भरून ठेवतात आणि भुसा वाऱ्याने उडून जातो. पण आत्मिक जीवनामध्ये देखील कापणीची अतिशय गरज आहे. आणि कापणी हा विषय महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे अंतिम आहे, त्याचप्रमाणे आनंदाचा आणि उत्साहाचा विषय आहे. ज्याप्रमाणे पेरणी हा आशेचा विषय आहे प्रियांनो, त्याचप्रमाणे कापणी हा उत्सव आणि आनंदाचा विषय आहे. आणि म्हणून या कापणीकडे आपण लक्ष केंद्रित करूया. गलतीकरस पत्रामध्ये 6वा अध्याय 9व्या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. चांगले करण्याचा कंटाळा आपण करू नये. ज्या प्रकारे जगातील शेती आम्ही पाहतो, कंस वाऱ्याने डोलतात प्रियांनो, पिवळी धमक होतात, परंतु योग्य समयी जर शेतकरी बंधूने कापणी केली नाही तर काय होईल? अवकाळी आलेला पाऊस पिकं नष्ट करून जाईल, वादळ येईल, पिकं नष्ट होऊन जाईल, किंबहुना कीड लागू शकते, म्हणून देखील पिकं नष्ट होतात. म्हणून कंटाळा करू नये असं प्रभूचं वचन सांगतं. जर कंटाळा केला तर यथाकाळी जे पीक आलेलं आहे ते नष्ट होण्यास वेळ लागत नाही. प्रियांनो, शास्त्रेच्या पुस्तकात आम्ही गिदोनाविषयी वाचतो. त्या पिकाची तो रक्षण करत होता. का माहितीये का? तर इस्रायल पेरणी करत होता, इस्रायल त्या पिकांना वाढवत होता. आणि ज्या वेळेस पिकं वर येत होती, ती कणसं असो किंवा ते डोलणारी पिकं असो, मिद्यान येत होते आणि ते सर्व घेऊन जात होते. प्रिय मिद्यानाप्रमाणे आज वेगवेगळे क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत. मग किडे आहेत, रोग आहे किंवा अवकाळी येणाऱ्या नैसर्गिक संकट आहेत. यथाकाळी जर आम्ही त्या पिकांची कापणी केली नाही तर हातामध्ये शेतकऱ्याच्या काहीच येत नाही. त्याचप्रमाणे आत्मिक जीवनामध्ये देखील ती यथाकाळी कापणी आणि त्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे. जो कंटाळा करेल त्याच्या जीवनामध्ये नुकसान आहे. आणि म्हणूनच अनुवादाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, 16वा अध्याय आणि 13 ते 15 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की अनुवाद 16वा अध्याय 13 पासून मी वाचतो. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर मांडवांचा सण 7 दिवस पाळावा. या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेली लेवी
उपरी, अनाथ व विधवा यांच्यासह आनंदोत्सव करावा. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ 7 दिवस हा सण पाळावा. कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे यात तुझा देव परमेश्वर याने तुला बरकत दिल्यामुळे तुला कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे. प्रियांनो, कशाविषयी प्रभू लिहित आहे? शेताविषयी लिहित आहे. तुझं उत्पन्न, तुझं पीक कापल्यानंतर मग खड्यातील असो किंवा द्राक्षकुंडातील उत्पन्न असो, ते गोळा करून देवाच्या मंदिरात सर्वजण येऊन उत्साह करा. का माहितीये का? कारण त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे की ते बरकतची त्या ठिकाणी काय आहे? बरकत दिलेली आहे. त्याच्याने तुला अत्यानंद होईल. प्रियांनो, कापणी हा अत्यानंदाचा विषय आहे. कारण ती कापणी केलेलं पीक मी प्रभूच्या समोर ज्यावेळेस घेऊन जातो, त्यावेळेस त्या बरकतीला पाहून माझ्या हातामध्ये जी बरकत आहे, मला आनंद होतोच. परंतु ते आणल्यामुळे आपल्या प्रभूला देखील आनंद झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, कापणी अतिशय महत्वाची आहे. परंतु कापणीमध्ये अनेक वेळा आम्ही चुका करतो. तर ह्या देहामध्ये असताना चांगलं पीक येईल असं नाही ना प्रियांनो. वाईट पिकं देखील येतात. चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही पिकांनी हे शेत भरलेली आहेत त्यानं. गलतीकारस पत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो 6वा अध्याय आणि 7 ते 8 ही वचनामध्ये आपण वाचतो, फसू नका, कारण देवाचा उपहास व्हावयाचा नाही. कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो, लक्ष द्या, जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळते. आणि जो आत्म्यापासून पेरितो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळते. 2 पिकं प्रियांनो आहेत आपल्या जीवनामध्ये आणि या 2 पिकांचा संदर्भ पाऊल गलती येथील मंडळीला देत आहे. जो देह स्वभावानुसार पेरतो, आज देह स्वभाव जर बघितले तर प्रियांनो पूर्णपणे आम्ही बाप्तिस्मेच्या वेळेस गाडलेले नाही. अनेक वेळा हा देह स्वभाव जो चुकीचा आहे अनेक वेळा या आत्मिक जीवनामध्ये डोके वर करतो आणि मग त्यानुसार मग आपल्या जीवनामध्ये पडझड आम्हाला दिसते. परंतु प्रभूचा दास म्हणतो देह स्वभावानुसार जो पेरतो त्यानुसार त्याला नाशाचं पीक मिळतं आणि नाशाचं पीक प्रभूला आवडणारं नाही प्रियांनो. परंतु ज्या वेळेस आम्ही आत्म्यानुसार प्रभूच्या आत्म्यानुसार किंवा पवित्र आत्म्यानुसार ज्यावेळेस आमची पेरणी होती त्यावेळेस ते सार्वकालिक जीवनाचं पीक किंवा सार्वकालिक आशीर्वादाचं पीक आमच्या या आत्मिक जीवनाला येतं. त्याची देखील कापणी करायची प्रियांनो, दोघांची देखील कापणी करायची. परंतु अनेक वेळा देह स्वभावानुसार आलेल्या पिकांची कापणी आमच्याकडून होत नाही. योएल म्हणतो की विळा हातात घ्या आणि त्याची कापणी करा. प्रियांनो, अनेक वेळा विळा हातात घेतो पण अनेक वेळा त्या विळ्याला धारच नसते आणि म्हणून ती धार नसलेला विळा किंवा धार नसलेला कोयता या पिकांवर चालत नाही प्रियांनो. त्या हातामध्ये तेवढी ताकद नसते की देह स्वभावानुसार आलेलं पीक हे छाटून टाकायचं, त्याची कापणी करायची. प्रियांनो, दुःखाची गोष्ट आहे. कापणी आनंदाचा विषय आहे, परंतु कापणी कोणत्या पिकाची करतो? दोन्ही पिकाची केल्यानंतर तो आनंद असणं गरजेचं आहे. पण अनेक वेळा देह स्वभावानुसार आलेल्या पिकांची कापणी करत असताना आमच्या अंतःकरणात वेदना होते, कुठेतरी दुःख होतं प्रियांनो, दुःख होतं. काढू आपण त्या ठिकाणी गलतीकारस पत्रामध्येच 5वा अध्याय आणि वचन 19 काढूया. पाऊल अतिशय आत्मीयतेने ह्या लोकांना लिहितो. गलतीकारस पत्र 5वा अध्याय आणि 19वे वचन वाचतो मी. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की देहाची कर्मे तर उघड आहे. देहाची कर्मे कुणाचीच लपलेली नाही, ना तुमची ना माझी. परंतु देहाची कर्मे ही उघड आहेत. कशी आहेत ती? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चटके, वैर, कलह, मस्कर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, अशा अनेक अशा गोष्टी आहेत प्रियांनो. ती देहाची कर्मे उघड आहेत. ज्यावेळेस देहाच्या कर्माची पेरणी आम्ही करतो त्यावेळेस या भयंकर अशा पिकांची पिकं
आमच्या आत्मिक जीवनामध्ये डोलतात प्रियांनो. आणि अशी डोलणारी पिके आम्हाला आकर्षित करतात. परंतु प्रभू म्हणतो की ही आत्मिक पिके नाहीये, ही नाशाची पिके आहेत. ह्याच्यावर कोयता किंवा विळा चालवणं अतिशय महत्वाचं आहे. आणि योग्य समयी पश्चातापरूपी अंतःकरणाने ह्याची छाटणी किंवा कापणी करणं गरजेचं आहे. तर ही पिके नाशवंत पिके आहेत. हे आपल्या आत्मिक जीवनाला चा नाश करणारी पिके आहेत. आणि म्हणूनच करिंथ्यातील मंडळीला पौल पत्र लिहित असताना 1 करिंथ 5वा अध्याय वचन 1 मध्ये काय म्हणत आहे? मला अशी खबर मिळाली आहे. कसली खबर मिळाली पाऊला? त्या ठिकाणी म्हणतो की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे. भयानक आहे प्रियांनो. मंडळीमध्ये प्रत्यक्ष जार कर्म चालू आहे. कोणाची मंडळी आहे? ना पाऊलाची ना अपुल्लोसाची. ती देवाची जिवंत मंडळी आहे. त्या जिवंत मंडळीमध्ये, त्या आत्मिक शेतामध्ये प्रत्यक्ष जार कर्माचं पीक डोलत आहे. कापणी कोण करणार? कापणी कोण करणार त्याने? कापणीची जबाबदारी कुणावर आहे? कापणीची जबाबदारी विश्वासणाऱ्यांवर आहे. कापणीची जबाबदारी वडिलांवर आहे. कापणीची जबाबदारी सेवकांवर आहे. कापणीची जबाबदारी सुवार्तिकांवर आहे. कापणीची जबाबदारी प्रत्येक विश्वासणाऱ्यांची आहे. परंतु अनेक वेळा अशी चुकीची पिके मंडळीत डोलणारी आम्हाला दिसतात. त्यानो कापणी अतिशय महत्वाची आहे. काय म्हणत आहे? मला अशी खबर मिळाली आहे. तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जार कर्म आहे. काय आहे? देहाची कर्मे. पिकं डोलत आहे. जार कर्म आहे. मूर्तीपूजा आहे. वेगवेगळे मत्सर आहे. कलह आहे. भेद आहे. पक्षभेद आहे. त्यानो या पिकांची कापणी आम्हाला करायची आहे. गलतीकारास पत्रामध्येच त्या ठिकाणी अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगत असताना त्या नीतिसूत्रकार देखील आम्हाला काही गोष्टी सांगतो. 22वा अध्याय 8वं वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो की तो म्हणत आहे, जो दुष्कर्म पेरितो. काय म्हणत आहे? जो दुष्कर्म पेरितो तो अनर्थाची कापणी करीतो. प्रियानो, आत्म्याची नाही तर अनर्थाची कापणी करतो. देहाची कर्मे उघड आहे. ती पिके भयानक आहेत. आणि ते दुष्कर्म जो पेरितो तो अनर्थाची कापणी करतो. प्रियानो, ज्यावेळेस अनर्थाची कापणी करतो त्यावेळेस काय होतं माहितीये का? त्याला दुःख होतो का आनंद होतो? प्रियानो, आनंद जर होत असेल तर प्रभूला धन्यवाद. कारण अनेक वेळा या गोष्टी आपल्या जीवनातून छाटून कापून त्या भस्म करून टाकण्यासाठी आम्ही तयार नसतो. अनेक वेळा या जगिक लोकांनुसार जगणारे विश्वासणारे आम्हाला दिसतात. तेव्हा अनेकांनी या नाशाच्या पिकाची कापणी आज देखील केलेली नाही. शास्त्रीच्या पुस्तकामध्ये एक आम्हाला परिचित उदाहरण आहे. त्याचं नाव काय आहे? शमशोन आहे. त्याचा जन्म आम्ही पाहतो, त्याचा कालखंड पाहतो आणि त्याचा अंत देखील पाहतो. तरुणपणामध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस दुष्कर्माची पेरणी करत असताना शमशोन आम्हाला दिसतो. व्यभिचार, दुष्कर्म, चुकीच्या लोकांमध्ये बसणं, उठणं, राहणं, बोलणं, चालणं, सर्व काही दुष्कर्म पेरणारा शमशोन आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि काय झालं त्याच्या जीवनामध्ये? त्याच्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या पश्चातापरूपी अनर्थाची जी कापणी आहे ती त्याने केली नाही. जसं गलतीकारास पत्रामध्ये आम्ही वाचलं 6वा अध्याय 9व्या वचनामध्ये, चांगले करण्याचा कंटाळा करू नको. शमशोनाने ते चांगलं जे करायचं होतं की ज्या आपली दुष्कर्माची कापणी जे पिकं आली होती त्याची करायची होती योग्य समयी पश्चातापरूपी अंतःकरणाने, ती केली नाही. आणि मग त्याचा परिणाम काय झाला बघा बरं. शास्त्रीच्या पुस्तकात येऊ 16वा अध्यायामध्ये तो परिणाम आम्हाला दिसतो. 21वा वचन काढा. शास्त्रीचं पुस्तक 16वा अध्याय आणि 21वा वचन की बलिष्ठांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशांच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळावायला लावले. त्या ठिकाणी त्याचा परिणाम आम्हाला दिसतो प्रियांनो. ज्यावेळेस दुष्कर्म पेरितो, अनर्थाची कापणी प्रभू म्हणतो करा, पण जर केली नाही तर आमच्या जीवनात या भयानक गोष्टी आल्याशिवाय राहणार नाही. शमशोनासारखा पाचारण केलेला देवाचा नाझीर जर परिस्थिती अशी आहे तर प्रियांनो, तुमची आणि माझी परिस्थिती किती भयानक होऊ शकते.
त्याच्या खालची वचने वाचा बरं. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, वचन 25, ते आनंदाच्या भरात म्हणाले. कोण? बलिष्ठी सरदार आणि सर्व लोक आनंदाच्या भरात म्हणाले, शमशोनाला समोर आणा. म्हणजे काय होईल? म्हणजे तो आपली करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणविले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबामध्ये उभा केले. प्रियांनो, दुष्कर्माची पेरणी, अनर्थाची कापणी योग्य समय केली नाही, कंटाळा केला. हिच्या मागे जा, तिच्या मागे जा, ह्या लोकांमध्ये बस, देवाच्या विरुद्ध सर्व गोष्टी करा आणि मग काय? खेळणं बनून बसला प्रियांनो. करमणुकीचं साधन. आई प्रभूचा आत्मा होता, जो संचारित होता. अनेक पराक्रम शमशोनाने केले. एक पाचारण होतं की इस्रायलला पलिष्ठांच्या हातून सोडवायचं. काय आहे? पलिष्ठांच्या हातातील खेळणं. प्रियांनो, पेरणी देहामध्ये असताना चुकीच्या गोष्टी आहेत, मी मान्य करतो. परंतु हे पिकं ज्यावेळेस उगवतात त्यावेळेस कापणी योग्य समय करायची. जर कंटाळा केला तर सैतानाच्या हातातलं खेळणं झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, ज्याने मंदिर बांधलं, काय झालं? हा शमशोन आहे, तर तो कोण आहे? शल्मोन आहे. मंदिर बांधलं देवाचं, काय झालं? कितीतरी हजार बायका केल्या आणि त्या बायकांच्या हातातलं खेळणं झालं. ज्याने मंदिर बांधलं ते एक मंदिर बांधलं, पण त्या बायकांसाठी त्या यरुशलेमेमध्ये उंच उंच डोंगरावर कितीतरी वेद्या बांधल्या प्रियांनो. किती प्रबळ दुःख होत असेल. योग्य समयी त्या अनर्थाची, त्या दुष्कर्माची पेरणी करायची. पेरणी केलेल्या त्या पिकांची कापणी आम्हाला करायची प्रियांनो. कापणी अतिशय महत्वाचा विषय आहे आणि म्हणूनच ही कापणी केलेली पिकं ही आम्हाला कुठे न्यायची? त्या गोडाऊन मध्ये नाही, गोदामात नाही, तर ती भस्म करून टाकायची प्रियांनो. अनेक वेळा कापणी तर होती, परंतु कुठेतरी अंतःकरणात पुन्हा त्या पेंड्या गुंडाळून व्यवस्थित ठेवलेल्या आम्हाला दिसतात प्रियांनो. दुःखाची गोष्ट आहे. उत्पत्तीच्या ग्रंथात ज्यावेळेस आम्ही येतो त्या 16व्या अध्यायामध्ये अब्रामाचा उल्लेख आम्हाला दिसतो. तसं 12व्या अध्यायापासूनच आहे. परंतु प्रभू जो म्हटला की तुला मी संतान देईन, तो संतान काही झाली नाही. 75 वर्षांपासून घर सोडलेल्या प्रभूच्या मार्गात आहे. परंतु ज्यावेळेस 16व्या अध्यायात पहिल्या वचनापासून आम्ही वाचतो की साराने आपलं डोकं चालवलं की हगार जी माझी मिस्री दासी आहे तुला बायको करून देते आणि मग ती संतती आपण वाढूया. प्रियांनो, देह स्वभावानुसार देवाच्या विरुद्ध असलेली पेरणी साराने अब्रामाच्या आत्मिक शेतीमध्ये केली. खऱ्या अर्थाने अब्रामाने त्या पेरणीला मान्यता देणं नव्हतं, त्याला विरोध करायला पाहिजे होता. परंतु अब्रामाने ती पेरणी आपल्या आत्मिक शेतामध्ये करून दिली. परिणाम काय झाला? जे देवाविरुद्ध आहे, देवाच्या इच्छेनुसार नाही, देवाच्या संकल्पानुसार नाही, त्यानुसार इश्माएल या जगामध्ये आला आणि इश्माएलाच्या द्वारे इस्रायल प्रभूला निश्चित तयार करायचा नव्हता, इसाकाच्या द्वारेच करायचा होता. परंतु आम्ही पाहतो उत्पत्तीच्या ग्रंथात 21व्या अध्यायात आपण येऊया. उत्पत्ती 21 आणि त्या ठिकाणी जसं पाऊल म्हणतो की चांगले करण्याचा कंटाळा करू नका, आणि मग अब्राहमाने तेच केलं की चांगले करण्याचा कंटाळा केला नाही. आणि 21व्या अध्यायात ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्ही पाहतो की वचन 14 त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बर्शेबाच्या रानात भटकत राहिली. प्रियांनो, जगातली सर्वात मोठ्या पहाटेशी ही कापणी आहे प्रियांनो. जे चुकीचं पीक आत्मिक जीवनामध्ये उगवलेलं आहे, त्या चुकीच्या पिकाची अतिशय आनंदाने कापणी करणारा अब्राहम आम्हाला दिसतो. मोठ्या पहाटे सुटला. ज्या प्रकारे मोठ्या पहाटे सुटून इसाकासाठी तो मोऱ्या डोंगरावर जाण्यास निघाला, प्रभूचं आज्ञापालन करणारा, त्याच ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूचा दास अब्राहम त्या ठिकाणी कंटाळा केला नाही, तर मोठ्या पहाटे सुटून या आत्मिक शेतामध्ये जे नाशाचं पीक आहे, जे देवाला न आवडणारं पीक आहे, त्याची कापणी योग्य समयी केलेली आहे. प्रियांनो,
आम्हाला ज्या देहस्वभावानुसार आमच्या जीवनात चुकीच्या पिकं येतात त्याची योग्य समय कापणी करणं अतिशय महत्वाचं आहे. ते भस्म करणं, आमच्या जीवनातून काढून टाकणं हे देवाला आनंद देणारं आहे. गलती पत्रामध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस पाऊल आणखी एक काही गोष्टी विश्वासणाऱ्यांना सांगतो. गलती पत्र 4था अध्याय आणि वचन 8 आणि 9 त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्याचे गुलाम होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे, तर मग दुर्बळ व निसत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? आत्मिक जीवनामध्ये गलती येथील मंडळीने किंवा आत्मिक शेतीमध्ये काय झालेलं आहे? दुर्बळ 1, निसत्व 2 आणि प्राथमिक शिक्षणाची पेरणी झालेली आहे मंडळीमध्ये. जे दुर्बळ आहे, जे पेरणीचं बी दुर्बळ आहे, पेरणीचं बी निसत्व आहे, पेरणीचं बी प्राथमिक शिक्षणाचं आहे आणि त्या ठिकाणी पाहतो की ते पीक आल्यामुळे काय झालेलं आहे? ते बी त्याचं पिकाचं रूपांतर काय आहे की त्या ठिकाणी वार, वचन 10, वार, महिने, सणाचे काळ, वर्षही तुम्ही पाळता. कारण ज्यावेळेस या आत्मिक जीवनामध्ये चुकीची पेरणी होते त्यावेळेस पिकं कशी येतात? वार, महिने, सणाचे काळ आणि त्या ठिकाणी काय लिहिलं आहे की तुम्ही पाळता आणि वचन 5 मध्ये लिहिलं आहे की असं सर्व करून तुम्ही पुन्हा स्वतंत्र जे झालेले आहेत पुन्हा गुलाम होण्याची इच्छा का प्रगट करता? ही पिकं आली कुठून? यावेळेस प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही येतो 2ऱ्या अध्यायामध्ये पहिल्या मंडळीची स्थापना झाली. त्यावेळेस आम्ही 2 प्रेषित 42व्या वचनामध्ये ते म्हणजे कोण? ज्यांनी प्रभूचा स्वीकार केला, ज्यांचं तारण झालं, ज्यांनी बाप्तिस्मा घेतला ते 120 जणांच्या मध्ये सहभागी झाले, 3000 आत्मे. मग ते काय झालं? त्यांनी प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकरी मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होते. ते आनंद त्याच्यामध्ये त्यांना होता प्रियांनो. परंतु जसं आम्ही प्राथमिक मंडळी पाहतो, नंतर आम्ही पाहतो मंडळीची वाढ झालेली आहे. मग पाऊल आहे, बर्नबा आहे आणि अनेक असे शिष्य आहेत. मग स्तेफनाचा मृत्यू आहे, मग पांगापांग झालेली आहे, मंडळीची वाढ झालेली आहे, अंतोकियात मंडळीला नाव पडलेलं आहे ख्रिस्ती. आणि मग ही मंडळी वाढत असताना प्रियानो कुठेच वार नाही, सणाचे महिने नाही, ना कुठचा विषय नाही प्रियानो. परंतु आज आम्ही पाहतो अनेक आत्मिक जीवनामध्ये असे वार, महिने, अशी पिके जे आकर्षण करणारे आहेत ते डोलत आहे प्रियानो. कोयता वेळी घेऊन अनेक जण उभा आहेत कापणीसाठी, पण ही कापणी करण्यासाठी त्यांना दुःख होत आहे प्रियानो. माहिती आहे चुकीचं आहे, माहिती आहे देवापासून नाही, माहिती आहे ह्याचा संदर्भ कुठेतरी चुकीच्या लोकांकडे जातो, तरी सुद्धा हा विळा किंवा कोयता या पिकांच्या मुळाशी लागत नाही प्रियानो. दुःखाची गोष्ट आहे. परंतु देवाला आभार मानतो की ज्यांचं तारण झालं, ज्यांनी प्रभूचं आज्ञापालन करत आहे, त्यांनी प्रभूच्या सामर्थ्याने हा विळा आणि कोयता या पिकांवर मारलेला आहे आणि पिकं आपल्या जीवनातून नष्ट केलेली आहेत. ते गोडाऊनात नाही ठेवले, त्या गोदामात नाही, तर ती भस्म करून टाकलेली आहे. प्रियांनो, प्रभू म्हणत आहे की पेरणी प्राथमिक शिक्षणाची नाही, तर पेरणी प्रेषितांच्या शिक्षणाची असावी. कारण प्रेषितांचं शिक्षण ते प्रेषितांचं नाही, तर ते प्रभू येशू ख्रिस्तापासून आलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हटला, जे मी पित्यापासून ऐकलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे कुणाला? शिष्यांना सांगत आहे. आणि शिष्यांनी जे ख्रिस्तापासून ऐकलं ते शिष्यांनी ते मंडळीला सांगितलेलं आहे. आणि जे शिष्यांनी लिखाण करून ठेवलं ते आज पवित्र शास्त्रामध्ये नमूद असं केलेलं आहे. प्रियांनो, छाटणी किंवा कापणी अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून या प्राथमिक शिक्षणाची जी पिकं आमच्या जीवनात येतील तर त्या ठिकाणी निश्चित कोयता किंवा विळा मारणं अतिशय महत्वाचं आहे. देहाची कर्मे जी उघड आहेत, निश्चित उघड आहे, आमच्या या जीवनामध्ये ते दिसतात. जर पिकं जर वर येत आहे, नाशाची आहेत ती छाटणी करून त्याला भस्म केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही प्रभूकडे प्रार्थना आपण करूया. स्तोत्र संहितेमध्ये 126व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, स्तोत्र संहिता 126 आणि खूप सुंदर वचन आहे. स्तोत्र 126 वचन 5 पासून वाचतो. जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात
ते हर्षाने कापणी करतील. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. पण अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करणं म्हणजे काय? आज जगासाठी आज ही नेत्र ओले आहेत का? आज माझ्या घरासाठी हे नेत्रामधून अश्रू वाहत आहे का? आणि ही जी अश्रुपूर्ण पेरणी ज्यावेळेस आत्मिक शेतामध्ये होते प्रियांनो, त्यावेळेस आत्मिक शेतामध्ये सार्वकालिक जीवनाचे किंवा सार्वकालिक गोष्टींची पिकं डोलतात प्रियांनो. आणि ही डोलणारी पिके कापणी करून मला त्या ठिकाणी काय लिहिलं आहे? ते खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. कुठे घेऊन येईल? ते मंडळीमध्ये घेऊन येईल. अशा अनेक पेंड्या आम्हाला घेऊन यायच्या आहेत. आणि या ठिकाणी अश्रुपूर्ण पेरणी. मला एक उदाहरण आठवतं, 1 शमूएल आणि पहिल्या अध्यायामध्ये त्या बहिणीची व्यथा भयानक होती. त्या बहिणीचं नाव हन्ना आहे आणि पनिन्ना तिची सवत आहे. पनिन्नाला मूलबाळ आहे, पण हन्नाला मूलबाळ नाही. आणि अशा प्रकारे तिची व्यथा भयानक अशी आहे प्रियांनो. आणि ती आपल्या पतीबरोबर दरवर्षी त्या मंदिरात येत होती. आणि एक दिवस असं झाला 10व्या वचनामध्ये, हन्नाचं मन व्याकुळ झालं आणि तिचं मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळ रडली. देवाच्या मंदिरात परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. काय लिहिलं आहे? स्तोत्रकर्ता म्हणतो, जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात. परमेश्वराच्या मंदिरात आपल्या आत्मिक शेतीमध्ये अश्रुपूर्ण पेरणी करणारी हन्ना. परिणाम काय झाला? त्या ठिकाणी पाहतो की शमूएल बाळ तिच्या जीवनात आलं. काय म्हटली होती ती त्याच्या अगोदर? की प्रभू, जर तुम्हाला पुत्र संतान देशील तर मी तुझ्या मंदिरात त्याला घेऊन येईल, तुझ्या मंदिरामध्ये त्याला देऊन टाकेल. आणि काय लिहिले बघा बरं, 1 शमूएल पहिला अध्याय आणि वचन 24 जर वाचलं आपण, त्याचे दूध तोडिल्यावर ती त्यास घेऊन गेली. शमूएलाचं दूध तोडिल्यावर हन्ना त्याला कुठे घेऊन गेली? मंदिरात घेऊन गेली. तिने 3 गोरे, 1 एफाभर पीठ, 1 बुंदलाभर द्राक्षरस बरोबर घेतला आणि तिला ती शिलो येथे मंदिरात परमेश्वराच्या मंदिरी शमूएलास घेऊन गेली. तो त्यावेळी केवळ बालक होता. कारण शमूएल ज्यावेळेस तिच्या जीवनात आला त्यावेळेस तो बालक होता आणि ती त्या ठिकाणी घेऊन आली. काय दिसत आहे त्यांना? आत्मिक शेतीमध्ये जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी केली, एक पीक आलेलं आहे शमूएल बाळाचं. आणि त्या आत्मिक शेतीमधून तिने ती कापणी केली. म्हणजे काय? तिच्या जीवनातून शमूएलाची कापणी केली. आणि ते कापणी केलेलं पीक कुठे आणलेलं आहे? देवाच्या मंदिरात आणलेलं आहे. शमूएलानंतर अजून तरी हन्नाला मुलं बाळ झालेली नाही प्रियांनो. आता फक्त एकच असा शमूएल बाळ तिच्या जीवनात आहे. एकच पीक आहे, ते देवापासून आहे. परंतु तरी सुद्धा त्याची कापणी त्यांनी केली आणि ते पीक जे शमूएल बाळ आहे, आनंदाने काय केलेलं आहे? तिने गोरे एफाभर सपीठ व बुंदलाभर द्राक्षरस बरोबर घेतला आणि शिलो येथे आली परमेश्वराच्या मंदिरी. काय दिसतं? आनंद दिसतो. अर्पणासाठी आनंद दिसतो प्रियांनो. तिच्या या कापणीमध्ये दुःख नाही की मी आता माझ्या मुलाला मंदिरात द्यायचंय, कायमचं द्यायचं. हे लहान मुलं आहे प्रियांनो. कापणी करत असताना आम्हाला आनंद होणं गरजेचं आहे. पहिलं बघितलं, देहाची कर्मे उघड आहेत, त्याची देखील कापणी करावी, आनंदाने करावी आणि ती भस्म करावी. परंतु जी सार्वकालिक जीवनाची पिके आहेत, जसं शमूएल बाळ तिच्या जीवनामध्ये आनंदाचा विषय आहे, ते कापणी करून देवाच्या मंदिरात त्याच्या पेंढ्या बांधणं अतिशय महत्वाचं आहे. मग काय झालं? तिला नंतर मुलं बाळ झाली. आणि जर आम्ही पुढे वाचलं, वेळ नाही, 1 शमूएल 2 अध्याय 21व्या वचनामध्ये तिला नंतर 3 पुत्र व 2 कन्या तिच्या आत्मिक जीवनामध्ये झाल्या. प्रियांनो, आम्हाला पेरणी करायची चांगल्या गोष्टींची, पिकं चांगली येतील आणि ती कापणी करायची आणि देवाच्या मंदिरात ती ठेवायची. होशेयाच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही येतो, 10वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये होशे म्हणतो, तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा. म्हणजे काय होईल माहितीये का? पेरणी केल्यानंतर पिकं कशाची येईल? प्रेमाची येईल. आणि मग प्रेमाची कापणी करा. जो धार्मिकतेची पेरणी करतो, पिकं निश्चित प्रेमाची येतील आणि मग प्रेमाची कापणी तो करा. आम्हाला उदाहरणं अनेक आहेत, पण तो उत्तम उदाहरण काय आहे माहिती? पवित्र शास्त्रामध्ये ज्यांनी धार्मिकतेची पेरणी केली, तो म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त.
त्याच्या ठायी कपट नव्हतं. त्याच्या ठायी पाप आढळलं नाही. त्याच्या ठायी अधर्म आढळला नाही. त्याने नेहमी धार्मिकतेची पेरणी केली. आपल्या पित्यानुसार तो नेहमी वागला. जो 33.5 वर्षाचा कालखंड या भूतलावर त्याने घालवला, 3.5 वर्ष जो सेवा काळ आहे त्याचा, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याची धार्मिकता त्याने प्रकट केली. त्या धार्मिकतेची पेरणी करत असताना प्रियांनो, त्या वधस्तंभावर आम्ही पाहतो जी प्रेमाची पिके ती उगवलेली आहेत. त्या प्रेमाच्या पिकांची कापणी घेऊन तो स्वर्गामध्ये त्या ख्रिस्ताने त्या स्वर्गीय पित्याकडे ती प्रेमाची पिकं घेऊन तो पुढे सादर झालेला आहे. त्या आनंद त्या पित्याला झालेला आहे प्रियांनो. हे निश्चित आमच्या जीवनात देखील ही धार्मिकतेची पेरणी आम्ही नेहमी करावं. प्रभू म्हणत आहे प्रेमाची कापणी कराल. आज मंडळीमध्ये जर धार्मिकता असेल, मंडळीमध्ये जर चांगल्या गोष्टी आहे, देवाच्या इच्छेनुसार आहे, तर निश्चित प्रीतीची, प्रेमाची, देवाला आवडणारी सर्व पिके आमच्या आत्मिक जीवनामध्ये, मंडळीमध्ये डोलताना दिसेल आणि मग ती कापणी करून ती पिके आमच्या स्वर्गीय पित्याला अर्पण आम्ही करावी. त्याच्याने निश्चित आनंद होईल. आज आपण पाहिलं की आमच्या आत्मिक शेतीमध्ये काय काय होतं. एक नांगरणी होती, नंतर पेरणी होती, मग फवारणी होती आणि मग अंतिम आणि अतिशय महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी पाहिली की कापणी होती. प्रभूचं वचन उत्पत्तीच्या ग्रंथात 28वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जोपर्यंत पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी ही थांबणार नाही. प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत पेरणी आणि कापणी ही थांबणार नाही. जो कंटाळा करेल कापणीचा, जो दुष्कर्माचं पीक आमच्या जीवनात जर आलं तर कंटाळा केला तर शमशोन आणि शल्मोनासारखी गत झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु प्रभू म्हणत आहे, जो अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतो, मग हन्नासारखे आणि अनेक असे लोक आहेत की अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करणारे आहे आत्मिक शेतीमध्ये. शमूएलासारखी पिकं त्यांच्या जीवनात येतात. होशे म्हणतो धार्मिकतेची पेरणी करा, प्रीतीची, प्रेमाची पिके येतील आणि ती कापणी करून देवाला सादर करा. प्रभूने पुरेल्या विचारांबद्दल आणि शब्दाबद्दल प्रभूचे मनापासून मी आभार मानतो. प्रभूची इच्छा असेल तर देवाची इमारत येणाऱ्या दिवसात आपण त्यावर अभ्यास करण्यास प्रभू आमचं सहाय्य करो. प्रभूचे आभार मानतो. धन्यवाद.